मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहतो जीवा, काव्या, पार्थ आणि नंदिनी चौघेजण एकत्र नाश्ता करायला बसलेले असतात. नंदिनी स्वयंपाकखोलीमध्ये चहा बनवत असते, तर जीवा जेव्हा चहा घ्यायला जातो चहा संपलेला असतो. काव्याच्या मनात विचार येतो की जीवाला सकाळ सकाळी गरमागरम चहा लागतो, जाऊन त्याच्यासाठी मी बनवू का हा विचार करत असतानाच नंदिनी सर्वांसाठी चहा घेऊन येते. जीवाला सांगते की सॉरी, थोडा उशीर झाला. त्यावर जीवा म्हणतो की काहीच हरकत नाही. हे पाहून काव्या जरा रागावतेच. आता मात्र सर्वजण नाश्ता करत असतानाच पार्थ नंदिनीला विचारू लागतो की आई बाबा घरामध्ये दिसत नाहीये. त्यावरती नंदिनी सांगते, खरं तर काल जो घरात प्रकार घडलेला आहे तो निस्तरण्यासाठीच ते घराबाहेर पडलेले आहे. ते त्यांच्या मित्रांना भेटायला गेलेले आहेत. त्यावर पार्थ म्हणतो की हो, रम्या जे काही वागले ते चुकीचंच आहे. जीवाही त्याचं मत व्यक्त करतो. खरंच काल रम्या कशी बेभान वागत होती, तिला हवं तसं ती वागत होती. पण रम्याच्या वागण्याला काव्याने मात्र समर्थन दिलेलं असतं. काव्या म्हणू लागते की रम्या जे काही वागले त्याला गट्स लागतात. सगळ्यांसमोर तिने स्वतःच्या प्रेमाची कबुली दिलेली आहे आणि मला तिचं कौतुक करावंसं वाटतंय. त्यावरती सगळेजण म्हणजे तिघेजण काव्याकडे पाहतच राहतात. काव्या रम्याची बाजू कशी योग्य आहे हे सांगू लागते. तेव्हा सगळेजण थक्कच होतात. जीवाला तर आता काय बोलावं समजतच नाही, कारण काव्या तिच्या मनाचे भाव रम्याच्या थ्रू सांगत असते. ती सांगू लागते की खरोखरच आपलं जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम आहे तर ते सगळ्यांसमोर मान्य करायला हवं. तर त्यावर जीवा उत्तर देतो की पण ती वेळ निघून गेल्यानंतर काहीच फायदा नाही आहे ना. त्यावरती काव्या म्हणते की वेळ ही आपण ठरवायची असते, पण आपलं प्रेम हे व्यक्तच करायचं असतं. जीवा आणि काव्या दोघींमध्ये आर्ग्युमेंट असतं. त्यावरती नंदिनी म्हणते की खरं तर एखाद्याचा आपल्या प्रिय व्यक्तीचा हात सोडून समोर येणाऱ्या व्यक्तीचा हात पकडून येणाऱ्या सर्व आव्हानांचा सामना करणं म्हणजेच खरं या गोष्टीकरता गट्स लागतात. आता मात्र सगळ्यांचेच वादविवाद होऊ लागतात. मग शेवटी काव्या तिथून निघून जाते. काव्या तिच्या खोलीमध्ये जाते. त्यावेळेस पार्थही तिच्या मागोमाग जातो. काव्या आता कॉलेजला जायला निघालेली असते. तिचे पेपर्स सुरू असतात. जाण्या अगोदर ती पार्थला सांगू लागते, ही माझी बॅग, ही माझी पुस्तक, पेन, मी आता एक्झामला जात आहे. हे पाहून पार्थ लगेचच हसू लागतो आणि म्हणू लागतो, बरं झालं, चला कालच्या बोलण्याचा काहीतरी प्रभाव आहे. तुम्ही ॲटलिस्ट मला सांगून तरी जात आहात. मग आता तुम्ही कॉलेजला कसं जाणार आहात? त्यावर काव्या म्हणू लागते की तुम्हाला काय करायचं आहे, मी कशीही जाईल, मी कॅब बुक केलेली आहे, आजसुद्धा संप आहे का? त्यावरती पार्थ म्हणू लागतो, खरं तर उन्हाळा फार आहे, तेव्हा तुम्ही स्कार्फ घेऊन जा. त्यावर काव्या म्हणते, ते माझं मी बघून घेईल, तुम्ही मला काही एक सांगू नका. पार्थ म्हणतो, हवं असेल तर मी तुम्हाला ड्रॉप करू शकतो, मी तुम्हाला ड्रॉप करून मग पुढे मी कंपनीत जाईल. पण काव्या काही केले ऐकत नाही. इकडे नंदिनीही तिच्या आनंद आश्रममध्ये जायला निघालेली असते. तिला जायला फारच उशीर झालेला असतो. एकतर ऑटो मिळत नसते आणि हीच बातमी ती फोन करून आनंद आश्रममध्ये कळवत असते की मी निघालीच आहे, ऑटोची वाट बघते. पण ऑटो काही केल्या अजून आलेली नाही. तेवढ्यात तिथे जीवा येतो. तो बाईकवर बसलेला असतो. नंदिनी पाहतच राहते. जीवा हेल्मेट काढतो आणि तिच्याकडे काही बघत नसतो. पण नंदिनीला फार आनंद झालेला असतो. अचानक जीवा तिच्या मदतीला आलेला असतो. जीवा नंदिनीला विचारतो, तू इथे कशी काय? त्यावरती नंदिनी सांगते, मी आनंद आश्रममध्ये जायला निघालेली आहे. किती वेळ झालं मी ऑटोची वाट पाहते, पण ऑटो काही केल्या येतच नाही आहे. तुम्ही इथे कसं काय? त्यावरती जीवा सांगतो की माझं एक महत्त्वाचं काम होतं म्हणून मी इथं होतो. ऑटोची वाट बघतीयेस का? ऑटो नाही मिळत आहे का? त्यावर नंदिनी म्हणते की हो, बराच वेळ झालं मी वाट पाहते, पण ऑटो काही मिळत नाही आहे. त्यावर जीवा म्हणतो की मी तुम्हाला सोडलं तर चालेल का? त्यावर नंदिनी म्हणते की काहीच हरकत नाही, तुम्हाला चालणार आहे का? त्यावर जीवा म्हणतो की हो. आता नंदिनीला तो हेल्मेटही ऑफर करतो. नंदिनी हेल्मेट घालते, ती गाडीवर बसायला जाते, पण आजूबाजूला पाहते गाडीला पकडायला काहीच आधार नसतो. ती जीवाला थेटच प्रश्न करते, मी तुम्हाला पकडलं तर चालेल ना? त्यावर जीवाही होकार देतो. आता नंदिनी गाडीवर बसते आणि हळूच हात जीवाच्या खांद्यावर ठेवते आणि लगेचच ती खरं तर तिने जीवाला पूर्णपणे स्वीकारलेलं असतं. जीवाही नंदिनीने आपल्या खांद्यावर हात ठेवलेला आहे हे पाहून तो देखील काहीच न बोलता गाडी सुरू करतो. जीवा आणि नंदिनीने कुठेतरी एक एक पाऊल पुढे उचललेलं असतं. तर इकडे पार्थची गाडी मात्र काही वेगळ्याच रुलावर धावत असते. काव्या काही केल्या त्याच्या गाडीत बसत नसते आणि पार्थ गाडी चालू करून तिच्या मागोमाग धावत असतो. तो तिला विचारत असतो वारंवार, तुम्ही पायी कुठे जाताय, कशाला ऑटोने जाताय, आपली गाडी आहेच की.
मस्तपैकी AC मध्ये बसा, आवडीची गाणी लावा, ऐकत ऐकत तुमचं कॉलेज कधी येईल तुम्हाला कळणारही नाही. मी तुम्हाला ड्रॉप करतो आणि पुढे माझा मी जाईनच की, नाहीतरी माझ्या कंपनीमध्ये मीच बॉस आहे. हे ऐकून लगेचच काव्या त्याच्यावर चिडचिड करू लागते आणि म्हणते की आता तुम्ही काय कुजबुजलात? तुम्ही असंच म्हणालात ना की कंपनीमध्ये तुम्ही बॉस आहात, म्हणजे इथे मी तुमच्यावर बॉसिंग करते काय? मी तुमच्यावर आरडाओरडा करते का? त्यावरती पार्थ हळूच शब्दात तिला विचारतो की तुम्ही मला हे सांगताय की विचारताय? आता मात्र काव्याची खूपच चिडचिड होत असते. पार्थ तिला समजत असतो, बघा ना किती ऊन आहे, AC आहे गाडीमध्ये, चला मी तुम्हाला गाडीतून सोडतो. पण काही केल्या काव्य ऐकतच नसते. ऑटोही मिळणार नाही, पीक टाईम आहे ऑटोचा, तुम्हाला आता ऑटो मिळणारच नाही, चला गाडीतून, तुम्हाला उशीर होईल. पण काव्या पार्थचं एकही ऐकत नाही. ती त्याला तिथून जायला सांगत असते. तेवढ्यात तेथे ऑटो येते. तेव्हा पार्थ म्हणतो, कुठे ऑटोने जात आहे? आपली गाडी आहे की AC आहे, मस्तपैकी छान गाणी ऐकत जा. पण काव्या काही केल्या ऐकत नाही. ऑटो आलेली आहे हे पाहून ती थेट ऑटोमध्ये बसते आणि म्हणते, बघा ही निसर्गाची खुली हवा आहे ना, आणि माझ्याकडे फोनही आहे, तेव्हा मी माझ्या फोनमधली गाणी ऐकत आणि ही हवा खात माझ्या कॉलेजच्या दिशेने जाईल, तुम्ही जा बरं इथून, असे म्हणत काव्या ऑटोमध्ये बसून निघून जाते. पारचा हिरमोड होतो, गाडीमध्ये बसतो आणि थेट तो ऑफिसला जायला निघतो. काव्या निघून गेल्यानंतर पार्थ स्वतःशीच बोलू लागतो की बघावं तेव्हा ह्यांच्या डोक्यात इतका राग का असतो मला कळतच नाहीये. एवढं त्यांना AC ची गाडी ऑफर करत होतो, पण नाही, यांना भर उन्हात त्या रिक्षातून कॉलेजला जायचं होतं. कळतच नाहीये की एवढे पैसे वाया घालून काय ह्यांना मिळणार होतं ना मी त्यांना सोडायला, पण नाही, यांच्यासाठी तर मी आता माझं दुकान बंद करून एक गोळ्याचं दुकान टाकतो. आला राग की दे बर्फाचा गोळा, आला राग की दे बर्फाचा गोळा, असे पार्थ स्वतःशीच बडबडत असतो. इकडे आरुषी कॉलेजमधून घरी येते आणि आज माझा हिंदीचा पेपर खूप चांगला गेला असे म्हणू लागते. त्यावरती बाबा आणि आई दोघेजण आरुषीला म्हणतात की मागच्या सेमिस्टरला सुद्धा तो अशीच काहीसं म्हणालेली होती आणि त्याचे रिझल्ट तर आम्हाला माहीतच आहे. त्यावरती आरुषी म्हणते, नाही, मला खरंच पेपर छान गेलेले आहेत. त्यावरती बाबा म्हणतात, ठीक आहे, पुन्हा एकदा तुझ्यावरती विश्वास ठेवतो. आई आरुषीला म्हणते, आता हातपाय धुवून घे आणि उद्याच्या पेपरची तयारी कर. आरुषी म्हणते की 2 दिवस मला चक्क सुट्टी आहे, त्यानंतर पेपर आहे, तेव्हा मी रिलॅक्स होणार आहे. हे ऐकताच बाबा आरुषीला म्हणतात, तसं आहे तर मस्तपैकी तयार हो आणि तू थेट देशमुखांच्याच घरी जा ना, त्या दोघींनाही भेटून ये, तुझ्या दोन्ही बहिणींना सरप्राईज दे. त्यावरती आई म्हणू लागते की नको, मुलींच्या घरी असं जाणं बरं दिसत नाही, त्याऐवजी तू फोन करून कळव आणि जा. बाबा म्हणतात, काहीच हरकत नाही, बहिणींना भेटायला असं सरप्राईज देऊन जायचं असतं. आरुषी म्हणते, बाबा तुम्ही आंबा आणलेला आहे ना, तेच माझ्यासोबत द्या, मी त्यांना घेऊन जाते, असे म्हणत आरुषी तेथून जाते. ती खूप खुश असते की अचानक आता आपल्या बहिणींना भेटायला त्यांच्या घरी जायचं आहे. तर इकडे जीवा आणि नंदिनी दोघीजण गाडीवर बसून आनंद आश्रमकडे जायला निघालेले असतात. जीवा अचानक आपल्या मदतीला आलेला आहे, तो आपल्याला गाडीवरती बसून आनंद आश्रममध्ये सोडत आहे हे पाहून नंदिनीला फार बरं वाटलेलं असतं. तीही राईड खूप एन्जॉय करत असते, पण जीवा देखील काही एक बोलत नसतो. तोही निमूटपणे गाडी चालवत असतो. दोघेजण आता आनंद आश्रमजवळ पोहोचलेले असतात. नंदिनी गाडीतून खाली उतरते आणि जीवाला थँक्यू म्हणू लागते. खरंच तुम्ही ऐन वेळेला माझ्या मदतीला धावून आलेला आहात. मी रिक्षाची खूप वाट पाहत होते, परंतु रिक्षा काही केल्या मला मिळतच नव्हती. नंदिनीची नॉनस्टॉप बडबड सुरू असते. जीवा त्यावर काही एक रिप्लाय देत नाही. नंदिनी पुन्हा पुन्हा त्याचे आभार मानत असते. खरंच थँक्यू, तुम्ही जर मला वेळेवर इथे सोडलं नसतं तर मला अजून उशीर झाला असता, असे ती बडबड करत असते. आता मात्र जीवा म्हणतो की ठीक आहे, मला कळलं तुम्हाला उशीर होत होता, मोस्ट वेलकम, असे तो उत्तर देतो. तेव्हा नंदिनी फारच खुश होते आणि जीवाला म्हणते, तुम्ही आता मला काय बोललात, काय रिप्लाय दिलात? मोस्ट वेलकम याचा अर्थ तुम्हाला कळतो का? आता मात्र जीवाला काहीच समजत नाही. जीवा नंदिनीला विचारतो की काय म्हणायचं आहे नेमकं तुम्हाला? जीवा वैतागलेलाच असतो, पण नंदिनी हसतच ही सिच्युएशन सांभाळते आणि जीवाला म्हणते की कधी पण आपण एखाद्याला मदत मागितली आणि त्यांनी मोस्ट वेलकम असे म्हटलं की तो व्यक्ती आपल्याला सांगत असतो की तुम्ही मला पुन्हा कधीही मदत मागू शकता. आता मात्र जीवा चाटच पडतो. नंदिनी स्वतःहूनच माझ्या मदतीला इन्व्हिटेशन करत आहे असे त्याला कळलेले असते. नंदिनी पुढाकार घेते आणि जीवाला म्हणते, खरं तर म्हणजे आता मी तुम्हाला कधीही मदत मागू शकते, कारण तुम्ही मला मोस्ट वेलकम म्हणालेला आहात. आता आनंद आश्रममधून मला घरी जाण्याकरता सुद्धा पिकअप करायला तुम्ही याल ना, असा थेटच प्रश्न ती जीवाला करते. जीवा पाहतच राहतो, अरे ही नंदिनी काय रसायन आहे, स्वतःहूनच सगळं काही स्प्रेड करते, स्वतःहूनच सगळं काही सांगते आणि स्वतःहूनच पुढाकार घेते. हसत हसत नंदिनीने जीवाला कन्व्हिन्स केलेलं असतं की आनंद आश्रममधून घरी घेऊन जाण्याकरता तुम्ही मला घ्यायला या. आणि आता जीवाकडेही कोणता उपाय नसतो, तो देखील हो म्हणतो. ठीक आहे, मी तुला घेऊन जायला येईल. आता नंदिनी खुश होते आणि त्याला बाय करत आनंद आश्रमकडे जायला निघते. तेवढ्यात गाडीच्या मागे लपलेला दीपक तेथे येतो आणि जीवाकडे पाहतच राहतो. हा इथे काय करतोय?
नंदिनीचं ह्याच्याशी लग्न झालं की पार्थचा भाऊ म्हणून तो नंदिनीला इथे सोडायला आलेला आहे. काही का असेना, मला काही फरक पडत नाही आहे. मी मात्र नंदिनीला बदला घेणारच. ती माझी झाली नाही आहे तर ती कोणाचीच होऊ शकत नाही, असे म्हणत आता दीपक नंदिनीकडे पाहत असतो. नंदिनी हसत खेळत आनंद अश्रूबळे जायला निघालेली असते, पण दीपक मात्र सुडाच्या उद्देशानेच तिथे आलेला असतो. त्या नंदिनीशी लग्न मोडलेलं आहे. नंदिनीने आपल्याला झिडकारलं आहे, नाकारलं आहे. याचा बदला मी घेणारच. मी तिला सोडणार नाही. ती माझी नाही तर कोणाचीच नाही, असे दीपक आता स्वतःशीच म्हणत असतो आणि तो खिशातून चाकू काढत त्याच्याकडे पाहत नंदिनीकडे रागाने पाहत असतो. नंदिनी पाठमोरी असते. ती आनंदाच्या कमळे जायला निघालेलीच असते. दीपक चाकूकडे पाहत म्हणतो, या नंदिनीला मी सोडणार नाही. तिचा जीव घेतल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही, असे तो स्वतःशीच बोलतो, रागात बोलतो आणि ठाण मांडतो की मी नंदिनीवरती हल्ला करणारच. इकडे धनंजय आणि शारदा दोघेजण आपापसात बोलत असताना शारदा धनंजयला विचारू लागते की तुमच्या मनात नेमकं काय आहे? आरुषीला तुम्ही अचानक असं नंदिनी आणि काव्याला भेटायला का जायला सांगितलेलं आहे? त्यावरती धनंजय म्हणू लागतो की अगं मी सहजच सांगितलंय. त्यावरती शारदा म्हणते, मी तुम्हाला काही आज ओळखत नाहीये. नेमकं काय कारण आहे मला नक्की सांगा. धनंजय म्हणतो, काल काव्या घरी आली होती. अचानक ज्या वेळेला आली होती आणि आल्यावर तिचा जो ओश होता, बोलण्याचा ओघ होता, तो मला जरा विचित्र वाटला. येताना येणारी काव्या आणि घरी जाताना जाणारी काव्या या दोघींमध्ये फार बदल होता. ती जाताना जितकी नॉर्मल होती ती तितकी नॉर्मल नाही. तिथं सर्व काही व्यवस्थित तर आहे ना? तिचं काही बिनसलं तर नाही ना? हेच मला जाणून घ्यायचं आहे आणि याच उद्देशाने मी आरुषीला तिकडे जायला सांगितलेलं आहे. त्यावरती शारदा म्हणू लागते, तुम्हाला तुमच्या मुलींवर विश्वास नाही आहे का? त्यावरती धनंजय म्हणतो, मला माझ्या दोन्ही मुलींवर विश्वास आहे, परंतु तिथे त्यांना कोणता त्रास तर नाही ना? काव्याला काही त्रास होतोय का? तिला नेमकं काय सांगायचं होतं याचीच मला काळजी लागून राहिलेली आहे. त्या दोघींनीही तिथे सुखात संसार करावा एवढीच माझी इच्छा आहे. नंदिनी तर समजदार आहे, परंतु काव्या जरा तापट आहे. तिला पटकन राग येतो आणि तिची खूप चिडचिड होत आहे. म्हणूनच मला त्या दोघींची खूप काळजी वाटते. आरुषीला त्याच निमित्ताने मी भेटायला पाठवलं आहे. आता संध्याकाळी काव्या स्वयंपाकखोलीमध्ये काहीतरी करत असतानाच नंदिनी आणि जीवा दोघेजण एकत्र येत असतात. दोघांना एकत्र आलेलं पाहून लगेचच काव्या तेथे जाते आणि नंदिनीला प्रश्न करते, अगं ताई, हे काय आहे? तुझे केस कायसे विस्कटलेले आहे? तुझा असा का उतार झालेला आहे? नंदिनी हसते आणि काव्याला उत्तर देते, अगं याला कारणीभूत जीवाच आहे. हे ऐकून दोघेजण थक्कच होतात आणि जीवा प्रश्न करतो की अगं नंदिनी, तू काय बोलतीयस? नंदिनी म्हणते, अगं काव्या, तुला माहीत आहे का हा जीवा कशा पद्धतीने गाडी चालवतोय? तो जसा काय एखाद्या रेसमध्ये धावत आहे अशा पद्धतीने त्यांनी गाडी चालवलेली होती आणि म्हणूनच मला त्याला घट्ट पकडून बसावं लागलं, असे नंदिनी हसत हसतच सांगत असते. आणि हे ऐकून मात्र काव्याच्या आग होत असते. तिचा राग तळमस्तकात जात असते. ती रागाने जीवाकडे पाहत असते तर जीवा मात्र काव्याची नजर चोरत असतो. नंदिनी म्हणते, तुला काय माहीत आहे की जीवा किती फास्ट गाडी चालवतो? त्यावरती काव्या म्हणते की हो, मला माहीतच आहे. त्यावरती आता नंदिनी तिला प्रश्न करते की तुला कसं माहीत की जीवा इतकी फास्ट गाडी चालवतो? आता यावरती काव्या काय उत्तर देईल हे तर नक्कीच उद्याच्या भागात समजेल. पण उद्याच्या भागाच्या प्रोमोमध्ये आपल्याला असं दिसतं की स्वयंपाक खोलीमध्ये कोणीही नसताना काव्या जीवाचा हात पकडते. जीवा तिचा हात झटकतो आणि तिला म्हणतो, तुला आता हा अधिकार नाही, तू माझा हात पकडू शकत नाही. त्यावर काव्याची खूपच चिडचिड होते आणि ती जीवाला म्हणते की म्हणजे मी तुझा हात पकडू शकत नाही? आता सगळे अधिकार तू नंदिनी ताईला दिलेले आहे. ती तुला पकडूही शकते आणि तुझ्या गाडीवरही बसू शकते, हेच तू मला सांगायचं आहे ना? तेव्हा जीवा काहीही बोलत नाही. काव्या जबरदस्ती त्याचा हात पकडते. जीवा हात सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण काव्या काहीही ऐकत नाही. ती उलट त्याला धमकावू लागते, त्याच्यावर जबरदस्ती करते. तू माझी साथ दे, आपलं प्रेम आपण सगळ्यांसमोर व्यक्त करूया, आपण मान्य करूया. नाहीतर तेव्हा जीवा विचारतो की नाहीतर काय? काव्या म्हणते, मला जे हवं तेच मी करेन. तिने घट्ट जीवाचा हात पकडलेला असतो. जीवा हात सोडवण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात नंदिनी स्वयंपाकखोलीच्या दिशेने येत असते आणि हे जीवा पाहतो. जीवा हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण काव्या काही केल्या ऐकत नाही. ती त्याला सांगत असते की आपण मान्य करूया, घरच्यांसमोर कबुली देऊया. याच्यासाठी सुद्धा आपण आता जास्त वेळ वाया नको घालवायला. पण जीवाला एकच पडलेली असते की समोरून नंदिनी येत आहे आणि नंदिनीसमोर हे असं काही उघड व्हायला नको. तो काव्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, परंतु काव्या ऐकण्याच्या मनस्थितीतही नसते. आता मात्र तिला तिचं आणि जीवाबद्दलचं प्रेम घरच्यांसमोर व्यक्त करायचं असतं आणि सगळी सिच्युएशन सुरळीत करायची असते. नक्कीच आता जीवा तर हात झटकणार आहे आणि त्या दोघांचंही प्रेम नंदिनीसमोर तर इतक्यात तरी येणार नाही. काव्या जीवाला डावलून तिच्या प्रेमाबद्दल सर्वांना कबुली देऊ शकण्यात यशस्वी होईल का? पाहणे रंजक ठरेल. मालिकांचे अपडेट करता श्वान मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.